ब्लॉग बनवण्याचा पहिला दिवस आणि आमचे गुरु दशरथ शिंगोले यांनी आज आम्हाला शिकवलेलं आहे की ब्लॉग कसं बनवायचं. आणि आज गणपती बाप्पाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या आरती सुरू होणार आहे आणि आम्ही आज ब्लॉग सुरू करणार आहोत. बरोबर ना? यस. बघूया जमतोय का नाही जमत, बघूया. मेन माणसं दाखव पहिले. हां, ही चांडाल चौकटी सगळी, ही चांडाल चौकटी सगळी इन्स्पिरेशन. नाही तुम्ही नाही, तुम्ही कार्य करते. आजपासून शुभ सुरुवात. बघूया थोड्या वेळात आरती सुरू झाली का भेटूया. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान काम दोन कोडे चरणे गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबो पितांबर परवर वंदना सरसुण वाक्रुंड प्रियना शास्त्र माता वटायु सदना क्रीडावरी करते उनी वाट पाये. त्याच्यामध्ये सहभागी होऊन दे प्रत्येकाला दे. याला दे पहिले, याला. किसावर याचा किसावर हाँ देखो बाप बेटे देखो दोनों. आता सुरुवात कशासाठी रे? हा पलपन देत. हे सगळी काम करणारी मंडळी आणि या उभ्या नाही तशी या काय या मोकाट लुडो खेळायला आले. हे लुडो खेळणारी माणसा. चला पटावर करा लवकर. चला टाइमपास चालले. या उभ्या नाही ना, काहीतरी कामात आहे ना. एक दोन गमेली म्हणत हा गमेल्यान माप आणले का कलर टाकायला. आज रांगोली मिठाची रांगोली मिठापासून करणार रांगोली. त्याला पूर्ण झालं का मग पुन्हा बघूया काय रे. पूर्ण झाल्यावरती पुन्हा दाखवूया. 100 ज्याला पसंत नाही आली तो सुपन त्याला धाब्यावरती जेवायला नेणार आहे. जो कमेंट करणार आम्हाला पसंत नाही आली त्यांनी धाब्यावर न्यायचा. ज्याला पसंत नाही आली त्यांनी धाब्यावर न्यायचा. या गणपतीचा बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर त्याच बोलशील ना. अरे यांना काहीतरी कामात आहे रे. कपडा काय करतो बॉक्स मध्ये आणि जे रांगोली काढायला येतात त्यांच्यासाठी काय रे मंडळामार्फत काय बक्षीस आहे ना. ही जी रांगोलीला चला पटापट. तुम्हाला पाकिट रोख पाकिट पण त्याच्यामध्ये देऊ का आता काहीतरी करू ना. रोख पाकिट करू ना त्याच्यामध्ये. आता मग 51 रुपये टाकू पाकिट मध्ये. काय रे हे सगळं भरला का? भरला. पहिला मान सेक्रेटरी खजिनदार. पहिला मान खजिनदारांचा. दुसरा मान हर्षदीदीला.
महिला संघटक दष्टपुष्ट किती टाइम लागेल रे? नमस्कार. आपण आता रांगोळी करताना बघितली होती, पण रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि आता थोडासा काम बाकी आहे. ती रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आपण परिपूर्ण आणि ज्या मुलाने मेहनत घेतली त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने दाखवतो. आणि रांगोळी पण कशी झाली आहे ती पण आता बघूया आपण. फक्त 5 मिनिटानंतर आपण रांगोळी कशी झाली ती बघणार आहोत. A few moments later. आज झालेली मुलांची मेहनत, युवा मित्रमंडळाचे सर्व प्रोजेक्ट मेंबर यांनी आज ही रांगोळी काढलेली आहे. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जय श्रीराम. हा आहे आपला घरचा बाप्पा. आपल्या घरातला गणपती बाप्पा. सर्वांना आरतीला या. आता आरतीची जस्ट आरती सुरुवात होत आहे. भेटूया थोड्या आरतीसाठी. महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो श्री महागणपते नमः. आता श्री गणपती स्तोत्र प्रारंभ. साष्टांगमादि गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु काम साधिका. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे नाव एकदंत, तिसरे कृष्ण पिंगा चक्रवर्ती, पाचवे श्री लंबोदर, सहावे कृष्णावती, सातवे राजेंद्र, आठवे मूळवनते, नववे श्री बालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे श्री गणपती, 12वे श्री गजानन. देवानी मला शिवाला तीन संध्या म्हणेनर विघ्न चला प्रभु तू सर्व सिद्धित. विद्यार्थाला मिले विद्या, धनार्थाला मिले धन, पुत्रार्थाला मिले पुत्र, मोक्षार्थाला मिले गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासाचे हे फल, 1 वर्ष पूर्ण होता मिली सिद्धी सच्च. नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे, तसा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरुपे. मोर्या मोर्या. गौरम कर्णावतारम संसार सारम भुजेंद्रहारम, सदा वसंतम हृदया विरंदे भवम भवामी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उसेंदुराची.
कंठी झळके माल मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमुळे नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवालो भावारती ओवालो हरिता महिमा दाहार कीचा महिमा वर्णावर किती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हर पांडुरंगा या वक्षात्मा मोरिया रे बापा मोरिया रे 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 गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया सदा सर्वदा योग्य तुझा पडावा तुझ्या कारणी देव माझा पडावा दुःखेषु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता उपासनेला दुर्चाल व्हावे गुरुदेव संतांची सदा नमावे सत्कर्मयोगे वैताल व्हावे सर्वांची मंगल बोलवावे राजा श्री हे मनदाय माझे राजा श्री हे निजरूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रवी समर्थ गणपती बाप्पा मोरया दोन होते ना दोन हे ना केली ते म्हणा केली ते पटापट माझा हात ना डायरेक्ट असा फुगलेला. अगं नीट कर ना तो. मागो मागो जरा मागो ना. बाबा युवती येतो देवा. मला एकच आहे ही हे बघ इथं आहे. सगळेकडच्या घेतली. सगळेकडे घेतला. आता झालंय आपली घरातली आरती. आता जाऊया मंदिरामध्ये. स्वयंसेवक असतात त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ असतो आणि म्हणून 3 अशा पंचधातूच्या मूर्त्या आपण 3 लकी ड्रॉ काढून त्यांना 3 जणांना त्या 3 मूर्त्या आपण देत असतो. म्हणजे लक्ष्मीनारायणचा जोडा सपरिवार आरतीसाठी येणाऱ्यांना, त्यानंतर सजावट करणाऱ्यांना आणि गणेश घाटावरती जे गणपती बाप्पा विसर्जन असतात तिथे. आणि हे सर्व गेल्या वर्षी आपण बक्षीस वितरण आहे पोलीस बांधवांच्या हस्ते आपण अशा पद्धतीने केलं. आणि पाहुणे आता राहिला विषय आमच्याकडे पाहुणे सर्व आमदार, सर्व खासदार, आदरणीय DCP, ACP हे सर्व आपण सर्व मंडळी बघतात. सर्व आम्ही आमंत्रित करतो आणि सर्व हे येत असतात. सन्माननीय बाल्या मामा गेलं कंपल्सरी म्हणजे खासदार एकही वर्ष न चुकता येतात. रुपेश मात्र एकही वर्ष न चुकता येतात. महेश चौगुले एकही वर्ष न चुकता येतात. सोन्या पाटील एकही वर्ष न चुकता येतात. बाकीचे भिवंडी शहरातले विशेष मंडळी सगळेच येत असतात. असं आलेल्या सर्व भक्तगणांचे सार्वजनिक गणेशोत्सव युवा मित्र मंडळ कोणीगाव व अध्यक्ष अरुणजी पाटील आणि मंडळाचे सर्व सदस्य यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आहे. चराचर सृष्टीचा निर्माता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती गणपती, या गणपती बाप्पाच्या उत्सवाने आपल्या मनामनात वातावरणात आनंद पसरला आहे. हा आनंद शाश्वत राहावा असे आपणास सर्वांनाच वाटते. हा शाश्वत आनंद सामावलेला आहे शाश्वत जीवनशैलीमध्ये आणि आपण शोधतो आनंद इकडे तिकडे. बेंबीमध्ये कस्तुरी असून सुगंधाचा शोध घेणाऱ्या हरणासारखे. मनुष्य आणि त्याच्या भोवतीचे विश्व म्हणजे निसर्ग. या निसर्गावर काही संस्कार करून आपण जीवन यात्रा चालवत असतो. आपले जीवन सुखी, समृद्ध आणि आकर्षक करण्यासाठी कधी निसर्गाशी झगडत असतो तर कधी आप्त स्वकीयांशी सुद्धा. एक काळ होता
साधी राहणी पण विचार जगाचा, शाश्वत जीवनशैलीचा पाया आपल्या भारतीय रूढी, परंपरा व उत्सवांमधून निर्माण होत असतो. पण आज याच उत्सवांचे विकृतीकरण पाहिलं तर उत्सवांचे पावित्र्य मलिन झालेले दिसून येते. कारण उत्सवांमध्ये धार्मिक वेद मंत्रांची जागा अश्लील गाण्यांनी घेतली. टाळ मृदुंगाच्या सुरांची जागा आज डीजे सारख्या बिभत्स वाद्यांनी घेतले. सोहळ्याचे स्वरूप समारंभासारखं होऊ लागलं. संस्कृती दिग्दर्शनाच्या ऐवजी स्वतःची व्यक्तिगत प्रतिष्ठा उत्सवांमध्ये अधिक दिसून येऊ लागली. आपणच आपल्या पवित्र उत्सवांना विकृतीचे स्वरूप देत आहोत का? डिजिटल शिक्षणाच्या हव्यासापोटी जल्लोषाने साजरा करत असतो. आमच्या या युवा मित्र मंडळाला भेट देण्यासाठी आदरणीय आपल्या शांतता समितीचे तसेच निरीक्षण समितीचे सर्व सदस्य इथे आलेले आहेत. मी आलेल्या सर्व सदस्यांचे सर्वप्रथम शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही आपला देखावा पाहिलेला आहे. आपण सध्याची परिस्थिती समोर येताना स्त्री शक्तीचा जागर कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा आतापर्यंत सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल मांडणी केलेली आहे. तर भिवंडीतील सर्व जाती धर्माचे सर्व बांधव आपल्याकडे इथे दर्शनासाठी येत असतात. त्या अनुषंगाने गेल्या 29 वर्षभरामध्ये आपण अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये गरजेचे असलेले सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गरजेचे असलेले सर्व कार्यक्रम आपण इथे राबवतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण मेडिकल कॅम्प घेतोय. त्यानंतर आपण महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतो. त्यानंतर मुलांसाठी आपण त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन शिबिर घेतो. त्यानंतर विद्यार्थी मुले आणि महिलांसाठी आपण क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतो. पुन्हा आज आपण एक पाहताय सुंदर अशी या पर्यावरणाची ही आज रांगोळी इथे काढलेली आहे. माझ्या मते मला असं वाटतंय की भिवंडी तालुक्यामध्ये एकमेव आमचं असं मंडळ आहे की ते डेकोरेशनच्या व्यतिरिक्त रांगोळी काढून ते प्रत्येक 10 दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा ही सजावट फुलांची रांगोळीची सजावट केली जाते. आणि खरोखर मी त्या मुलांना धन्यवाद देऊ इच्छितो की ही जी मुलं जी करतात यांच्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ ठेवतो. हे जे काम करतात इथे यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवतो आणि त्यांना एक गणपती बाप्पांची पंचधातूची मोठी मूर्ती आम्ही शेवटच्या दिवशी गणेश घाटावरती भेट देतो. त्यानंतर आपण पाहत असाल की आपल्या या उत्सवामध्ये सर्वच नागरिकांनी सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावं म्हणून आपण ग्रामस्थांना आवाहन करतो आणि प्रति दिवशी जोडप्यांना आपण परिवार आरतीसाठी येण्याचं आवाहन करतो आणि अशा सर्वांची आपण एक यादी बनवतो आणि त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ करतो.